मैत्री, आजवर आम्ही सगळ्यांनी तुझ्यावर फक्त प्रेमच केलंय आणि त्या प्रेमाच्या हक्कातून मी तुला एवढंच म्हणते की तुला जे काही अनुभव आले असतील ना ते असतील, पण तुझा हा निर्णय आम्हाला मुळीच मान्य नाहीये। ग आम्ही सगळ्यांना साखरपुड्याच्या पत्रिका वाटल्यात ग। आता मागे हटलो तर नाचक्की होईल आमची। म्हणजे प्रश्न फक्त लोक काय म्हणतील हा नाहीये, तुमच्या दोघांच्या भविष्याचं काय? अगं मैत्री, सौमित्र मुलगा आहे ग। त्याचं लग्न मोडलं तर उद्या त्याला दुसरी मुलगी मिळणार। पण तू जर लग्न मोडलंस आणि उद्या तुझा विचार बदलला तर तुझ्याशी लग्न करायला कोणीही तयार होणार नाही। हे बघ बाळा, सौमित्र माझा मुलगा असला ना तरी सौमित्र इतकंच माझं तुझ्यावर प्रेम आहे ग। म्हणून तुला सांगते, हे खूळ डोक्यातनं काढून टाक। आपण करूया साखरपुडा। आपण करूया साखरपुडा, आपण करूया साखरपुडा। हा, हे ठरलं, आपण करूया साखरपुडा। हा, ठरलं, आपण साखरपुडा करूया। आई आई एक मिनिट, हे बघ, मी खूप विचार करून हे सगळं बोलतोय। आणि मला वाटतं ही चर्चा आपण इथेच थांबवूयात। नाही, मला वाटतं की बंदच करूयात। मला आता हे लग्न करायचं नाही। त्रास देत धनुष, धनराज नाही त्रास देत। म्हणजे ना त्या दिवशी गंमतच झाली। माझ्या तोंडाला थोडी चव नव्हती। तोंड, एक मिनिट, तोंडाला चव नव्हती काय रे धनराज, एवढ्या लवकर? अहो सांगा ना। ताप आला होता तिला, त्याच्यामुळं ताप आला होता। ओके, म्हणजे मला बरं नव्हतं, ताप आला होता, तर यांनी माझ्यासाठी एकदम मसाले भात वगैरे केला, ते शेंगदाणे आणि तोंडली टाकून, आणि एवढं छान झाला होता माहितीये, एकदम एक नंबर। आणि माझी गंमत माहिती का, त्या दिवसानंतर हे रोजच मला मदत करायला लागले। माझ्यापेक्षा एकदम फास्ट चपात्या लाटतात माहितीये का। त्याला येतच ग सगळं, सवय आहे ना त्याला। त्याने तुला चिकन नाही का करून खायला घातलं? तो खूप छान करतो। नाही, पण बनवणार आहे नेक्स्ट सॅटरडे। हा, कारण ना आमच्या ग्रुपमध्ये एक चुंबक सोडला ना तर सगळ्यांना स्वयंपाक येतो। म्हणजे हा, आदिल, सौमित्र,
सगळ्यांना येतो स्वयंपाक, मस्त करतात. पण माई असं मिळून स्वयंपाक करायची काही मजाच आवर आहे ना. म्हणजे ते तिनं असं चिरून बिरून द्यायचं आणि मग आणि यांनी फोडणी द्यायची, म्हणजे सगळे लिंबू टिंबू कामं मीच करायची, हो ना? माई हे ना नेहमी असं करतात, अशी छोटी मोठी कामं नेहमी मला देऊन टाकतात. अगं चांगलं आहे की मग, आपल्याला तेवढाच आराम करू देत की त्याला सगळं. कसलं काय माई, सगळं पसार घालून ठेवतात स्वयंपाकघरात, आवराच्या नावाने नुसती बोंबा बोंब असते. वा. नाही अजून काही तक्रारी असतील तर कर, नाही करून टाक ना. त्या बायकांना ना म्हणजे चांगलं काही बघवत, चांगलं काही शिकवलं नाही तुला. ते माग लसूण सोल्याचं शॉर्टकट शिकवलं की नाही, हो की नाही? आता सांग हो म्हण. मग असं आहे. ए पण हे खरं आहे हं, मला पण कोणीतरी शिकवा लसूण कसा सोलायचा ते. माईला कसं काय कोणी काही शिकू शकतं का? असं कसं? अरे म्हणजे काय, एवढी 10 माणसं जेवायला असणार आणि लसूण सोलत बसायचा, एवढ्यांचा सगळ्यांचा स्वयंपाक करायचा, येतो मला कंटाळा. माझी मेडिटेशनची वेळ झाली आहे, मी निघते. सॉरी हां. माई, मी इथे आलेलं मैत्री वंचांना आवडत नाही का? म्हणजे मी आल्यावर काहीच बोलत नाहीत, त्या अशाच निघून जातात. नाही ग, ती कुणाशीच बोलत नाही आजकाल. आम्ही सुद्धा तिच्यातली हरवलेली ती जुनी मैत्री शोधतोय. हो ना माई, म्हणजे ती जुनी महिना गायबच झाली कुठं. माहिती असं नद्या वाहतात ना आणि वाहता वाहता एकदम गायब होतात ना, तसं झालंय आपल्या महिन्याचं. कुठे गेली काय माहिती. हो आणि आज तर साहजिकच आहे. का? काही नाही म्हणजे आता सगळ्यांना सगळं कळलं ना रे. हरकत नाही, म्हणजे इतके दिवस मुलांचं तुटलं होतं, आता मोठ्यांनी मान्य केलं. सगळे पाश तुटले ना रे. ठोंबरे, अहो ठोंबरे, हॅलो. अहो ठोंबरे ठोंबरे काय? अहो काय काय म्हणजे अय्या तुम्हाला काहीच नाही झाडायचंय सगळं. हे उचला, हे उचला पहिला. और मैंने कितनी बार बोला मेरे को एक चाय चाहिए फर्स्ट क्लास, अदरक मार के क्यों नहीं लाया अभी तक तुम? देता फिर हूं. जल्दी जल्दी ला रखो. चला चला आवरा हो, आज गोकुळात रंग काढायला पाहिजे. अहो केवढी काम आहेत आणि तुम्ही काय गप्पा मारताय माझ्या बरोबर. अगं, ऐक ना. किती गप्पा मारताय. हे धर, नलू. हे धर, हे धर. झाडायला घे, अगं, झाडायला घे. नलू, नलू, काय अगं, काय काय उगाच आठवडा चालेल, शांततेने घे ना अहो, जरा. शांततेने म्हणजे घरात एवढं मंगल कार्य आणि अरे रे 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 काय चेहरे तुमचे सुटकी अशी मला अजिबात आवडत नाही. खूप काम आहेत मला आवडत नलू नाही. ऐक जरा, ऐक तुमचं ऐक 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 काय नलू, ऐक जरा. बोला. तुला कळतंय का काही? अगं आपल्या सौमित्राचं लग्न मोडलंय. आनंदाचा प्रसंग नाहीये हा. काही काय कोण म्हणाल लग्न मोडलंय? कोण म्हणाल? ती मैत्री नाही म्हणाली ना लग्नाला. मैत्री नाही 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 तर नाही 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 ना. मग एकच मैत्री आहे का जगात? 10,000 मैत्री असतील, दुसरी शोधू. ठीक आहे, पण इतक्या लवकर लगेच कशी मिळणार आहे दुसरी मुलगी? तू अगं ठोंबरे, वाळूचे कण रगडिता तेलही गळे. मैत्री नाही म्हणाली काय? आता बघाच तुम्ही, त्याच हॉलमध्ये त्याच दिवशी सौमित्राचा दुसऱ्या मुलीबरोबर साखरपुडा करते की नाही ते बघाच तुम्ही. मला एका प्रश्नाचं तुझ्याकडून प्रामाणिकपणे उत्तर हवंय, कारण त्याच्यावरती अनेकांचं पुढचं भविष्य अवलंबून आहे. तुला सौमित्र आवडतो का? माझ्याशी लग्न करशील का? प्लीज.